आसाममध्ये आसाम जिल्ह्यामध्ये जो सुखोई 30 याचा जो विमानाचा जो भीषण अपघात झालेला आहे आणि त्यामध्ये नागपूरचे जे सुपुत्र आहेत पूर्वेश दुरुपकर हे शहीद झालेले आहेत. सध्या मी त्यांच्या काका आणि त्यांचे जे भाऊ आहेत त्यांच्याशी बोलते आहे. ॲक्च्युली ते सांगणार आहेत काही आठवणींना त्यांना उजाळा द्यायचा आहे पूर्वेशसोबतचा. तुम्ही सांगाल आपलं नाव काय आहे? मी गीता दुरुपकर, नांदापूरचं आमचं मूळ गाव आहे. जवळजवळ मी इथे 4 ते 5 वर्ष शिक्षण घेतलं आहे. 1979, 80, 81, 82पर्यंत त्याचे जे वडील आहेत ते रेल्वेमध्ये होते. ते आम्ही सोबतच इथे राहत होतो. आणि त्यांचा मुलगा जो होता आता जो पूर्वेश होता तो खूप हुशार आणि चांगला मुलगा होता आणि शांत स्वभावाचा होता. आज जी घटना घडली त्याचा आम्हाला अतिशय दुःख होता. भाऊ आहेस तू, काय सांगशील? तुझं नाव काय आहे आणि पूर्वेशसोबत खेळला आहे काय भावना आहे? माझं नाव अथर्व दुरुपकर, मी पूर्वेश दुरुपकरचा लहान भाऊ. मी लहानपणापासून आम्ही सोबत राहिलेलो आहे इथे आणि भरपूर खेळलो सगळे गोष्ट क्रिकेट वगैरे. ही वॉज अ व्हेरी ब्रिलियंट स्टुडंट अँड यू कॅन से व्हेरी ॲन ॲक्टिव्ह बॉय. आणि तो भरपूर हुशार होता अभ्यासामध्ये पण. चांगला सिलेक्ट वगैरे झाला इंडियन एअरफोर्समध्ये वगैरे. आणि काल एकदम दुःख बातमी आली की तिचं निधन झालं आहे म्हणून. तर सगळे पूर्ण फॅमिली शॉकमध्ये सध्या. बस आमचं त्याचं बोलणं शेवटचं म्हणजे परवाच्या दिवशी झालं होतं संध्याकाळी. आम्ही जेवण करत असताना त्याला फोन आला. आम्ही ग्रुपमध्ये बोलायचो, मुलगी जावई आणि हा आमच्या सगळ्या गोष्टी शेअर व्हायच्या की आज काय केलं, कुठे गेलं, कसं राहिलं तुझं वर्किंग, जेवण काय केलं, एंटरटेनमेंटचं काय, व्यायामाचं काय, ह्या सगळ्या गोष्टींनी बोलायचो. त्यानंतर त्याला एंटरटेनमेंटमध्ये त्याला जास्त पुस्तकं वाचायला आवडायचे. पुस्तकं वाचायला सांगायचा, बोलायचा, काही चांगल्या गोष्टीचं म्हणजे शेअर करायचा. काही आम्ही इकडनं शेअर करायचो की आम्ही व्यवस्थित आहो, औषधं बरोबर घेऊन राहिलो आहे, या कार्यक्रमाला गेलो, उद्या त्या कार्यक्रमाला जायचं आहे, या सगळ्या गोष्टी शेअर व्हायच्या. त्याचं ट्रेनिंगची गोष्ट अशी होती की ज्यावेळेस तो जॉईन झाला ॲपकॅटच्या थ्रू एअरफोर्सला, त्यावेळेस त्याचं स्वप्न होतं की मला एअरफोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर बनायचं आहे आणि फायटर जेट मला उडवायचं आहे. तर तो त्या आपल्या स्वप्नाकडे बरोबर तयारी करून निघाला आणि ते सगळं त्यांनी अचीव केलं. आणि ॲपकॅटच्या थ्रू तो एअरफोर्सला जॉईन झाला आणि त्याचं ट्रेनिंग हैदराबादला झालं. त्यानंतर बिदरला सुद्धा एक ट्रेनिंगचा पार्ट होता. त्यानं त्याचं पोस्टिंग तेजपूर आसाम इथे झालं आणि 3 वर्षापासून तो तिथे होता. आणि याचा ही दुर्घटना झाली ते फार वेदनादायी यांच्यासाठी. शेवटचं बोलणं केव्हा झालं होतं? परवाच्या दिवशी. आणि इथे केव्हा येऊन गेले शेवटचे ते? आता 22 फरवरीला दोघंही मुलं परत गेले. ते 2 आठवडे आमच्याकडे सोबत होते. आम्ही सोबतच वेळ घालवला. एक चांगलं ट्युनिंग आहे आमच्या लोकांचं सगळ्या वेळ घालवण्यासाठी. तर ते त्याचा मित्रपरिवार आहे. तो मित्रपरिवारही त्यासोबत होता. नातेवाईकही होतो. सगळे एकमेकांशी कनेक्ट होतो आणि भेटीगाठी सगळ्यांच्या होत्या. सिंदूरमध्ये पण त्यांचं पार्टिसिपेशन होतं. आपण सिंदूरमध्ये तो एक त्याचा चांगला अनुभव होता. 15 दिवसाच्या अगोदर तो इथे येऊन गेला. आणि येऊन गेल्यानंतर सांगितलं त्याला काका मी आज जाऊन राहिलो म्हणून. ते शेवटलं बोलून झालं. तर आपण हे परिवारातल्या सदस्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत आणि त्यांचं जे बोलणं आहे शेवटचं. पूर्वी जेव्हा आता 8 फेब्रुवारीला सुट्ट्यांवर आला होता आणि 22 फेब्रुवारीला तो इथं गेला सुट्ट्या संपवून, तेव्हा सगळ्या परिवारांसोबत तो भेटला होता. भेटून गेला, बोलून गेला आणि सगळे मित्रमंडळी असतील त्यांच्याशी देखील तो भेटून गेला होता. आणि शेवटी तो आपल्या घरी जो आहे 22 फेब्रुवारीपर्यंत इथे होता. सुट्ट्या संपवून तो गेलेला होता आणि नुकतेच 8 ते 10 दिवस झालेले आहेत तो इथून जाऊन. आणि शेवटचं बोलणं देखील 2 दिवसाआधी बाबांचं आणि घरच्या लोकांचं पूर्वेसोबत झालं होतं. आणि आज नक्कीच देशाने एक जो आपण म्हणतो शहीद झालेला आहे पूर्वेश, होनहार जो वैमानिक आहे तो गमावलेला आहे. आणि परिवारातल्या सदस्यांनी त्याच्यासोबतच्या आठवणींना आज इथे उजाळा दिला आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर.